नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मार्च 2026 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निधी नक्की किती आहे आणि मानधन कधीपर्यंत जमा होईल याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 7 एप्रिल 2026 रोजी व बालविकास विभागाने हा शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित केला आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी हा निधी खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे. मार्च 2026 या महिन्याचे मानधन आणि जो प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याच्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने 174 कोटी रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित केले आहेत. तर पोषण आहार 2236 आणि अंगणवाडी सेवा भत्ता 100% राज्य हिस्सा आणि वितरित निधी 174 कोटी रुपये हा निधी राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. वित्त विभागाने दिलेल्या सूचनानुसार हा निधी त्वरित वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर भगिनींनो, ही होती मानधनाबाबतची महत्त्वाची अपडेट. मार्च महिन्याचे तुमचे रडकलेले मानधन आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन सरकारी निर्णयाच्या आणि अंगणवाडी संदर्भातील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर अंगणवाडी व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.